नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वात प्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या आणि विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या दिवसाचं रूटीन, दसऱ्याची तयारी आणि नैवेद्याची थाली हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज माझं रूटीन चालू झालेलं आहे सकाळी 5 वाजल्यापासून। ॲक्च्युली थोडीशी आधीच उठले होते, म्हणजे 4:30 पर्यंत उठले होते, पण कॅमेराच्या सेटिंगमध्ये वगैरे थोडासा वेळ गेला। तर त्यानंतर आता मी बाकीच्या कामांना सुरुवात करणार आहे। सुरुवातीला आधी मी थोडी फ्रेश झाले आणि त्यानंतर लगेचच मी इथे किचन झाडून घेणार आहे। इथे आता मी किचनमधला कचरा आधी काढून घेणार आहे। किचनमध्ये इतर दुसरं काहीही मी काम करत नाही आंघोळ केल्याशिवाय, फक्त कचरा काढून घेते आणि किचनमधला कचरा काढून झाल्यानंतर मी बाहेरचा कचरा काढून घेणार आहे। कारण अजून बाकीचे घरातले मेंबर्स उठले नाही आहेत, त्यामुळे इतर दुसऱ्या रूममध्ये मी जाणार नाही आहे आणि बाहेरचा कचरा काढून झाल्यानंतर लगेचच तिकडे बाहेरचा ओटा स्वच्छ करून घेणार आहे, म्हणजे पुसून घेणार आहे। इथे आता बाहेरचा ओटा पुसून झाल्यानंतर लगेचच आंघोळ करून घेणार आहे आणि आज मला केस धुवायचे होते, तर आंघोळीला थोडासा वेळ जाणार आहे आणि आंघोळ झाल्यानंतर रांगोळी काढून घेईल, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये बाकीचे घरातले मेंबर्स उठून जातील आणि त्यानंतर बाकीचे रूम्स मी सगळे साफ करून घेईल आणि त्यानंतर आपली पुढची तयारी चालू करेल। आणि इथे आता माझी आंघोळ करून झालेली आहे, तर लगेचच उंबऱ्यासमोर मी एक छानशी रांगोळी काढून घेणार आहे। ॲक्च्युली मी डेली बेसिसवरती रांगोळी काढते, पण छोटीशीच रांगोळी काढते, पण आज थोडीशी मोठी रांगोळी काढणार आहे। तर आता रांगोळी वगैरे काढून झाले, घरातले बाकीचे मेंबर्सही उठलेले आहेत, तर बाकीचे रूम्स मी सगळे क्लीन करून घेणार आहे। झाडू मी आधीच मारून ठेवलेलं होतं, तर आता सगळ्या रूम्स मी पुसून घेणार आहे। रूम सगळ्या पुसून झाल्यानंतर लगेचच मी माझी तयारी करून घेणार आहे, म्हणजे आज दसरा आहे, तर आज दसऱ्यानिमित्त साडी नेसणार आहे। साधी साडी नेसणार आहे सकाळी आणि संध्याकाळी पुन्हा दुसरी साडी नेसणार आहे। आणि इथे आता माझी ही तयारी झालेली आहे, फक्त केस बांधायचे बाकी आहेत, पण केस थोडेफार ओले असल्यामुळे हलकंसं मी त्याला बांधणार आहे आणि ओपनच ठेवणार आहे, कारण आता जर केस सुकवत बसले तर खूप उशीर होईल, कारण इतरही कामं करायची आहेत। आता दारालाही तोरण लावायचं आहे, तर आदल्या दिवशीच तोरण आणि फुलं आणली होती, तर तेही मी लगेचच लावून घेणार आहे। माझ्याकडे आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांचंही सेपरेट असं तोरण आहे, पण ते सध्या मी नाही काढणार आहे, ते दिवाळीच्या वेळेस मी दाराला लावणार आहे। आणि इथे आता तोरण लावून झालेलं आहे, रांगोळीही काढून झालेली आहे, तर मी सुरुवातीला उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे आणि उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर आतमध्ये देवाऱ्यामध्ये देवाची पूजा करून घेणार आहे। दसऱ्याचं जी मांडणी आहे ते मी थोडा वेळाने करणार आहे, लगेचच नाही करणार आहे, म्हणजे थोडीफार स्वयंपाकाची आधी तयारी करून घेईल आणि त्यानंतर दसऱ्याची मांडणी करून पूजा करून घेईल। आणि इथे आता उंबरठ्याचीही पूजा करून झाली, घरातल्या देवांचीही पूजा करून झालेली आहे, तर लगेचच स्वयंपाकाची थोडीफार मी तयारी फक्त करून ठेवणार आहे आणि दसऱ्याची सगळी मांडणी करून घेणार आहे। तर आजचा स्वयंपाकाचा जो बेत आहे तो आहे छोल्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, डाळ भात आणि पुऱ्या, आणि त्याचबरोबर गोडामध्ये लापशी बनवायचा विचार आहे। तर इथे आदल्या दिवशीच मी चणे भिजत घातले होते आणि डाळ ही बाजूला काढून ठेवली होती, कारण इथे मूग डाळ, तूर डाळ आणि थोडीशी मसूर डाळ मी घेतलेली आहे आणि डाळ अगदी थोडीशीच बनवणार आहे, कारण छोलेमध्येही थोडासा रस्सा ठेवणारच आहोत। तर इथे मी आधी डाळीमध्ये आणि तांदळामध्ये जरा वेळ पाणी ॲड करून घेतलं आणि छोलेला मी इथे आता धुवून घेणार आहे
एकदा व्यवस्थित आणि ते कुकरला लावून घेणार आहे। तर याच्यामध्ये मी खडे मसालेही ॲड करणार आहे। तर तेही आदल्या दिवशी मी एका छोट्या डब्यामध्ये काढून ठेवलं होतं। 2 छोटे तमालपत्र तुकडे करून घेतले होते, 1 चक्री फूल आणि अर्धी मोठी वेलची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 लवंगा आणि 2 काळी मिरी घेतलेली आहे। कमी प्रमाणात बनवत आहे त्यामुळे सगळे मसाले थोडे कमीच घेतलेले आहे। त्यानंतर आता हे कुकरला लावून घेऊ। पाणी ॲड केलेलं आहे, थोडंसं मीठही ॲड करून याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि इथे आता डाळ तांदळालाही मी 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं। तर डाळीमध्ये आता थोडीशी चिमूटभर हळद ॲड करेल, थोडंसं मीठ आणि त्याला मिक्स करून घेणार आहे। त्याचबरोबर तांदळामध्येही थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे आणि डाळीमध्ये मी बारीक चिरलेला 1 टोमॅटोही ॲड करून घेणार आहे आणि डाळीबरोबरच त्याला शिजवून घेणार आहे। तर इथे लगेचच आता आपण कुकर लावून घेऊया। आणि इथे आता दोन्ही गॅसवरती मी कुकर लावून घेतलेला आहे आणि तिसऱ्या गॅसवरती लगेचच मी चहा बनवून घेईल। म्हणजे चहा होईपर्यंत बाकीची जी सगळी तयारी करायची आहे ती तयारी करून घेईल मी। म्हणजे जे काही कांदा टोमॅटो भाजीसाठी वगैरे लागणार आहे ते सगळं चिरून घेणार आहे। तोपर्यंत चहा होऊन जाईल आणि त्यानंतर मी चहा घेईल आणि त्यानंतर आपण पुढची तयारी करूया। तर इथे छोलेच्या भाजीसाठी वाटण आपल्याला तयार करायचं आहे। तर त्यासाठी हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। सर्वात प्रथम थोडेसे जिरे घेतले, त्यानंतर आपल्याला 1 इंच अद्रक घ्यायचं आहे आणि लसूण थोडेसे घेतलेले आहे आणि 1 मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे। तर या सगळ्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। टोमॅटो आपल्याला आत्ताच ॲड नाही करायचा आहे, टोमॅटो मी नंतर ॲड करणार आहे। तर या सगळ्याला मी बारीक करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं जाडसर ठेवू शकता, पण मी याला जरासं बारीकच केलेलं आहे, बारीक पेस्ट तयार केलेली आहे। आणि हे सगळं आता एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहे। इथे टोमॅटो मी 3 घेतलेले आहेत, बारीक आकाराचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत। तर टोमॅटोची आता मी प्युरी बनवून घेत आहे आणि हे सगळं वाटण तयार झाल्यानंतर लगेचच मी पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे। तर इथे 3 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ, आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला रवा ॲड करायचा आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होणार नाही आणि जास्त वेळ खुसखुशीत राहतील। आणि इकडे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच मी दसऱ्याची मांडणी करून घेतलेली आहे आणि पूजा करून घेतलेली आहे। आपले जे घरातले कामाच्या वस्तू आहेत किचनमधल्या किंवा ऑफिसच्या, पुन्हा आपले लोखंडाचे, हे सगळं ची मांडणी करून घेतलेली आहे आणि त्याची पूजा केलेली आहे, कारण आजच्या दिवशी या सगळ्यांचं महत्त्व असतं। तर छान अशी पूजा करून झालेली आहे आणि लगेचच आपण नैवेद्य बनवून घेणार आहोत। इथे आता सर्वात प्रथम मी छोलेची भाजी बनवून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आधी आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड केलं। बटर ॲड केल्यामुळे छोलेला चव खूप छान येते, म्हणून थोडंसं ॲड केलेलं आहे। आपल्या आवडीनुसार आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही ॲड केलं तरीसुद्धा चालेल। तर इथे तेलामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड केला आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे। तर वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करेल आणि पुन्हा याला चांगलं परतून घेणार आहे। अधूनमधून या वाटणाला मी छान परतून घेतलं आणि छान त्याला लालसर रंग आल्यानंतर याच्यामध्ये आपण सगळे सुखे मसाले ॲड करून घेणार आहोत। तर इथे ऑलरेडी मी मसाले काढून ठेवले होते, ज्याच्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीनुसार आपण तिखट घ्यायचं आहे आणि छोलेचा मसाला घेतला 2 चमचे आणि 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे। आता या मसाल्याला छान आपण परतून घ्यायचं आहे या वाटणाबरोबर। थोडंसं तुम्हाला हवं असेल तर पाणीही तुम्ही ॲड करू शकता आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जरा वेळ मसाल्यालाही आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे। आणि तुम्ही आता पाहू शकता या मसाल्यालाही छान तेल सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ॲड करून घेणार आहोत आणि पुन्हा याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जरा वेळ परतून घ्यायचं आहे।
टोमॅटोला जर आपण व्यवस्थित शिजवलं नाही तर याची चव बरोबर येत नाही. त्यामुळे टोमॅटोला आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण पुढचं साहित्य ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोही आपण खूप चांगला शिजवून घेतलेला आहे. तर आता या स्टेजला याच्यामध्ये मी छोले ॲड करून घेणार आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. इथे आता थोडेसे चणे मी बाजूला काढले होते आणि त्याला स्मॅश केलं होतं, जेणेकरून आपली जी आमटी आहे किंवा आपला जो रस्सा आहे त्याला दाटसरपणा यावा म्हणून. आणि इथे मी तुम्हाला सांगेल की सुरुवातीला आपण ज्यावेळेस चणे कुकरमध्ये शिजवून घेतले त्यावेळेस जे मी खडे मसाले ॲड केले होते ते नंतर मी काढून घेतले, कारण ते दाताखाली येतात जेवताना. आणि जर तुम्हाला ते ठेवायचे असतील तर तुम्ही तसेच ठेवू शकता किंवा सुरुवातीला तेलामध्ये तुम्ही त्याला परतून घेऊ शकता. इथे आता आपण छोल्याला चांगलं उकळून घेणार आहोत. त्यासाठी मी त्याला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण साईड बाय साईड दाल तडकाही बनवून घेऊया. तर इथे मी आधी तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे ॲड केले. जिरे आणि मोहरी चांगली फुटल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला एक छोटा कांदा आणि थोडेसे लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे आणि एक लाल मिरची ॲड केलेली आहे. आणि या सगळ्याला आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं पुन्हा याच्यामध्ये मी मीठ ॲड करून घेईल आणि चांगलं परतून घेणार आहे. आणि आता कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये लगेचच मी डाळ ॲड करून घेणार आहे. डाळ हलकीशी मी स्मॅश केली आणि याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता याला चांगली उकळ देणार आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत त्याला उकळून घेणार आहे. आणि आता लगेचच आपण आपले छोलेही चेक करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता यातलं पाणी आटलेलं आहे आणि मस्त असे आपले छोले तयार झालेले आहेत. तर याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी मी कोथिंबीर ॲड करून याला मिक्स करून घेणार आहे. आणि इथे आता आपली डाळ ही तयार झालेली आहे. तर डाळीमध्येही थोडीशी कोथिंबीर ॲड करून डाळीला मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर लगेचच आपण बटाट्याची भाजी परतून घेऊया. तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि 1 टीस्पून मोहरी ॲड केली. त्यानंतर थोडेसे जिरे ॲड करणार आहे. आणि आता जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी ॲड करून घेणार आहे. तर कांद्याला असं मी उभं कापून घेतलं होतं. त्यानंतर हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, तेही ॲड करून घेतलेलं आहे. आणि या सगळ्याला परतून घेणार आहे. थोडंसं मीठ ॲड करून घेतलं आणि कांद्याला छान आता लालसर होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे. तर अधूनमधून मी कांद्याला चेक करून घेतलं होतं आणि आता कांदा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. टोमॅटो ॲड केल्यामुळे या बटाट्याची चव खूप छान येते, वेगळी थोडीशी चव येते, पण मस्त लागतं. आणि टोमॅटो हे चांगलं शिजल्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हळद ॲड केली, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आपला उकडलेला बटाटा ॲड करणार आहोत. तर इथे 1 मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून घेतला होता. तर बटाटा ॲड करून याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मी मीठ ॲड करेल आणि छान बटाट्याला आपण परतून घेणार आहोत. आणि इथे आता आपला बटाटा तयार झालेला आहे. तर याच्यामध्येही भरपूर अशी मी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि पुन्हा याला परतून घेणार आहे. इथे आता आपल्या भाज्या आणि डाळ तयार करून झालेल्या आहेत. तर लगेचच मी पुऱ्या लाटून घेणार आहे. तर त्यासाठी ऑलरेडी मी असे बारीक पिठाचे गोळे बनवून घेतले होते आणि आता पुऱ्या लाटून घेणार आहे. तर इथे तेलाचेच मी म्हणजे तेलामध्ये बुडून मी पुऱ्या बनवत आहे. आपल्याला जर हवं असेल तर आपण मोठी चपाती लाटून त्याचे छोटे छोटे पुऱ्या काढू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढ्या पातळ मी पुऱ्या बनवलेल्या आहेत. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही. आणि सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर लगेचच पुऱ्यांनाही तळून घेणार आहे. तर साईड बाय साईड मी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि पटापट आता पुऱ्या तळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या पुऱ्याही फुगल्या आहेत.
तर अशाच प्रकारे बाकीच्याही सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि गुळाचा पदार्थ म्हणून मी लापशी बनवली होती, पण त्याचा व्हिडिओ मला शूट करायला नाही जमलं. तर पुऱ्या तळून झालेल्या आहेत. त्यानंतर पापडही तळून घेतले आणि लगेचच नैवेद्याची थाली तयार करून घेतली. आणि आता थाली तयार करून झाल्यानंतर देवाची पुन्हा पूजा करून देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि इथे आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेचच आमची ही जेवणं आम्ही करून घेतली. जेवण केल्यानंतर जेवढी काही भांडी उरली होती ती भांडीही लगेच घासून घेतली. खूप जास्त भांडी नव्हती, कारण अधूनमधून मी भांडी थोडी थोडी करून आवरली होती, त्यामुळे जेवणानंतर थोडीशी कमीच भांडी होती. भांडी घासून झाल्यानंतर ओटाही लगेच क्लीन करून घेतला, सिंकही क्लीन करून घेतलं. तर इथेच मी आजचा व्हिडिओ एंड करते. तर असं होतं दसऱ्याचं रूटीन, जे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि त्याचबरोबर रेसिपीही शेअर केलेली आहे. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि खात रहा. धन्यवाद.